नोव्हेंबरच्या त्या काळोख्या रात्री महाबळेश्वरच्या डोंगरावरील त्या आलिशान फार्म हाऊसमध्ये जणू मृत्यूची शांतता पसरली होती. कबीरचे डोळे बेडवर रक्ताने लिहिलेल्या त्या अक्षरांवर खेळले होते. तिचा भूतकाळ संपला आहे कबीर, आता तुझा वर्तमान संपणार. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या वेगवान झोतामुळे खोलीत लावलेले पडदे फडफडत होते आणि कबीरच्या अंगावर काटा आला होता. अवघ्या काही मिनिटांपूर्वी ज्या मुलीला त्याने आपल्या मिठीत घेतले होते, जिच्या ओठांचा स्पर्श अजूनही त्याच्या ओठांवर रेंगाळत होता, ती मीरा अचानक या बंद खोलीतून कुठे गायब झाली होती? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टीव्हीच्या पडद्यावर ज्या मुलीचा जळालेला मृतदेह सापडल्याची बातमी येत होती, ती ईशा सरदेसाई आणि ही मीरा एकच कशा असू शकतात? जर ईशाचा मृत्यू झाला होता तर मग कबीरच्या सोबत गेल्या 4 दिवसांपासून राहणारी ही मुलगी नक्की कोण होती? मीरा, कबीरने मोठ्याने ओरडत संपूर्ण फार्म हाऊस डोक्यावर घेतले. त्याचा आवाज ऐकून केअरटेकर रामूकाका आणि त्यांची पत्नी धावतच वर आले. खोलीची अवस्था आणि बेडवरचे रक्ताचे डाग पाहून रामूकाकांच्या हातातील टॉर्च जमिनीवर पडली. कबीर बाबा, हे काय आहे? मीरा कुठे आहे? रामूकाकांचा आवाज थंडीने की भीतीने माहीत नाही, पण प्रचंड थरथरत होता. मला माहीत नाही काका, मी हॉलमध्ये टीव्ही पाहत होतो आणि अचानक. तुम्ही कोणाला आत येताना पाहिलं का? गेट बंद होतं ना? कबीरने रामूकाकांचे खांदे पकडून विचारले. त्याचा संयम सुटत चालला होता. नाही बाबा, बाहेर इतकं दाट धुकं आहे की काही दिसत नाहीये आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजही आला नाही. कोणी आत आलं असतं तर नक्कीच समजलं असतं, रामूकाकांनी रडकुंडीला येऊन सांगितलं. कबीरने वेळ न घालवता आपला मोबाईल बाहेर काढला आणि सरळ महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर साळवी यांना फोन लावला. कबीरचे वडील मुंबईत मोठे बिल्डर असल्यामुळे त्यांची राजकीय आणि पोलीस वर्तुळात चांगली ओळख होती. त्यामुळे साळवींनी कबीरचा फोन लागलीच उचलला. हॅलो कबीर सर, एवढ्या रात्री फोन केलात? सगळं ठीक आहे ना? साळवींनी विचारले. नाही साळवी, काहीच ठीक नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता सरदेसाई फार्म हाऊसच्या बाजूला असलेल्या माझ्या खाजगी फार्म हाऊसवर या. आणि हो, यशवंत सरदेसाई यांच्या मुलीच्या ईशाच्या केसचे जे काही डिटेल्स असतील ते सोबत घेऊन या. इट्स अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ. कबीरचा आवाज ऐकून साळवींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि अर्ध्या तासात येण्याची कबूल केले. रात्रीचे 12:30 झाले होते. 2 पोलीस गाड्या कबीरच्या फार्म हाऊसच्या बाहेर येऊन थांबल्या. इन्स्पेक्टर साळवी आपल्या टीमसोबत गेस्ट रूममध्ये दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने बेडवरच्या रक्ताचे नमुने गोळा करायला सुरुवात केली. साळवींनी कबीरला बाजूला घेतले. कबीर सर, काय प्रकार आहे हा? यशवंत सरदेसाई यांची मुलगी ईशा तर मरण पावली आहे, हेच सांगणार ना तुम्ही? पण साळवी, ती मुलगी गेले 4 दिवस माझ्यासोबत इथे राहते. कबीरने टीव्हीवरचा ईशाचा फोटो साळवींना दाखवत सांगितले. हीच ती मुलगी आहे. फक्त तिने मला तिचं नाव मीरा असं सांगितलं होतं. तिची मेमरी लॉस झाली होती. साळवींनी कपाळावर हात मारला. सर, तुम्ही खूप मोठ्या चक्रव्यूहात अडकले आहात. यशवंत सरदेसाई हे महाबळेश्वरमधील सर्वात श्रीमंत आणि तितकेच कडक स्वभावाचे उद्योगपती आहेत. 5 दिवसांपूर्वी त्यांच्या घरातून ईशाचं अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी 5 कोटी मागितले होते. पण काल रात्री सरदेसाई यांच्या जुन्या बंगल्यामागील दरीत एका मुलीची जळालेली बॉडी सापडली. तिच्या अंगावरील दागिने आणि कपड्यांवरून यशवंत सरदेसाई यांनी
ती बॉडी आपली मुलगी ईशाचीच असल्याचं ओळखलं आहे. मग तुमच्याकडे राहणारी ही मुलगी ईशा कशी असू शकते? DNA टेस्ट झाली का त्या बॉडीची? कबीरने धारदार आवाजात विचारले. नाही, बॉडी इतकी जळाली आहे की रिपोर्ट यायला 3 दिवस लागतील. पण सरदेसाईंनी स्वतः ओळखलं आहे, साळवी म्हणाली. मग ही मीरा कोण आहे? तिची चेहरेपट्टी हुबेहूब ईशासारखी कशी? आणि जर ती ईशा नव्हती तर तिचं अपहरण कोणी आणि का केलं? आणि हा रक्ताने लिहिलेला मेसेज? कबीरच्या मनात प्रश्नांचं वादळ निर्माण झालं होतं. तितक्यात फॉरेन्सिक ऑफिसरने साळवींना बोलावले. सर, एक गडबड आहे. बेडवर जे रक्ताने लिहिलं आहे ते मानवी रक्त नाही आहे, ते प्राण्याचं रक्त आहे. आणि खिडकीच्या बाहेर आम्हाला जमिनीवर काही बुटांचे ठसे सापडले आहेत. धुक्यामुळे ते पुसट झालेत. पण एक गोष्ट नक्की, कोणीतरी अत्यंत प्लॅनिंग करून त्या मुलीला इथून पळवून नेलं आहे आणि तिला या खोलीतून बाहेर नेण्यात तिची स्वतःची संमती असू शकते. व्हॉट? कबीर ओरडला. तिची स्वतःची संमती? साळवी, ती घाबरलेली होती. ती कोणाशी असं का करेल? कबीर सर, कधीकधी जे दिसतं ते सत्य नसतं. कदाचित त्या मुलीने मेमरी लॉसचं नाटक केलं असेल तर? कदाचित यशवंत सरदेसाई यांच्या 5 कोटींच्या खंडणीच्या मागे हिचाच हात असेल तर? आणि तुम्ही मध्ये आल्यामुळे तिने हा नवीन गेम प्लॅन रचला असेल तर? साळवींच्या या प्रश्नाने कबीरच्या डोक्यात एक मोठी शंका निर्माण केली. पण कबीरचे मन हे मानायला तयार नव्हते. मीराचे ते निष्पाप डोळे, तिचे ते थरथरणारे ओठ आणि तिचा तो पवित्र स्पर्श, हे सगळं खोटं कसं असू शकतं? प्रेमात इतकी मोठी फसवणूक असू शकते? कबीरने ठरवले, सत्य जे काही असेल ते तो स्वतः शोधून काढणार. दुसऱ्या दिवशी सकाळी कबीरने थेट यशवंत सरदेसाई यांचे घर सरदेसाई पॅलेस गाठले. हे एक विशाल विंटेज पद्धतीचे जुने आणि भीतीदायक वाटणारे साम्राज्य होते. घराच्या बाहेर काळे कपडे घातलेले खाजगी सुरक्षा रक्षक तैनात होते. घरात ईशाच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण होते. कबीर साळवींच्या मदतीने यशवंत सरदेसाई यांच्या केबिनमध्ये पोहोचला. यशवंत सरदेसाई वय वर्ष 60च्या आसपास असतील, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच क्रूर आणि करडा बाणा होता. मुलीच्या मृत्यूचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसण्याऐवजी एक अनामिक राग दिसत होता. कोण आहे हा साळवी? आणि माझ्या मुलीच्या मृत्यूच्या चौकशीच्या वेळी या अनोळखी माणसाला इथे आणायची काय गरज होती? यशवंत सरदेसाईंचा आवाज धाक निर्माण करणारा होता. सर, हे कबीर मल्होत्रा आहेत, मुंबईचे मोठे आर्किटेक्ट. यांच्या फार्म हाऊसवर गेले 4 दिवस एक मुलगी राहत होती, जिचा चेहरा हुबेहूब ईशासारखा आहे, साळवींनी हळूच सांगितले. हे ऐकताच यशवंत सरदेसाईंच्या हातातील काचेचा ग्लास टेबलवर आदळला. त्यांच्या डोळ्यात क्षणभर भीती चमकून गेली, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरले. मूर्खपणा आहे हा. माझी मुलगी ईशा आता या जगात नाही आहे. काल रात्री मी स्वतः तिचा मृतदेह पाहिला आहे. हा कोण माणूस आहे जो माझ्या मृत मुलीची बदनामी करतोय? गेट आऊट फ्रॉम हिअर, सरदेसाई जोरात ओरडले. कबीरने शांतपणे पुढे होऊन आपल्या मोबाईलमधील मीराचा, जेव्हा ती बागेत हसत होती, तो फोटो यशवंत सरदेसाईंच्या समोर धरला. सरदेसाई सर, बापाची नजर कधीच चुकत नाही असं म्हणतात. नीट बघा या फोटोकडे. ही तुमची मुलगी ईशा नाही आहे का? यशवंत सरदेसाईंनी त्या फोटोकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्यांचे ओठ थरथरू लागले. त्यांनी फोटोवरून नजर हटवली आणि खिडकीकडे पाहत थंड आवाजात म्हणाले, नाही, ही माझी मुलगी नाही. माझी मुलगी ईशा शांत, सुसंस्कृत होती. ही मुलगी कोण आहे मला माहिती नाही.
पोलिसांनो, तुम्ही हिचा शोध घ्या, मला यात रस नाही. यशवंत सरदेसाई खोटं बोलत होते हे कबीरला त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवले होते. ते काहीतरी खूप मोठं लपवत होते. कबीर केबिनमधून बाहेर पडत असताना त्याला सरदेसाई पॅलेसच्या एका अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये एक तरुण मुलगा उभा असलेला दिसला. त्याचे वय 24 ते 25 वर्ष असावे. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती आणि तो सतत नखे खात होता. कबीरने साळवींना विचारले, हा कोण आहे? हा ईशाचा लहान भाऊ अद्वैत सरदेसाई. ड्रग्सच्या आहारी गेलाय. वडिलांच्या पैशांवर जगतो. ईशाच्या अपहरणाच्या दिवशी हाच घरात होता, पण याने पोलिसांना सांगितलं की त्याला काहीच माहीत नाही. साळवींनी माहिती दिली. कबीर अद्वैतच्या जवळ गेला. अद्वैतने कबीरकडे पाहिले आणि तो घाबरून मागे सरकला. मला काही माहीत नाही. ईशा गेली. ती आता कधीच परत येणार नाही. तिला त्या काळ्या जंगलात घेऊन गेलेत. ते तिला मारून टाकतील. अद्वैत वेड्यासारखा बडबडू लागला. अद्वैत, कोण घेऊन गेलं तिला? काळे जंगल म्हणजे काय? कबीरने त्याची कॉलर पकडून विचारले. पण तितक्यात यशवंत सरदेसाई तिथे आले आणि त्यांनी कबीरला बाजूला केले. माझ्या मुलाला त्रास देऊ नका. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. साळवी, तुमच्या या माणसाला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा, नाहीतर मला मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल. कबीर सरदेसाई पॅलेसमधून बाहेर पडला, पण त्याच्या डोक्यात अद्वैतचे शब्द फिरत होते. काळे जंगल. त्याने महाबळेश्वरच्या स्थानिक लोकांकडे चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की महाबळेश्वरच्या पश्चिमेला एक अतिशय घनदाट आणि खोल दरी असलेले जंगल आहे, ज्याला स्थानिक लोक काळे जंगल म्हणतात. तिथे दिवसाही सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि तिथे जुन्या काळातील एक पडका वाडा आहे. कबीरने साळवींना न सांगता एकट्यानेच आपल्या SUV गाडीने काळ्या जंगलाच्या दिशेने प्रवास सुरू केला. दुपारचे 3 वाजले होते, तरी जंगलात रात्रीसारखा अंधार जाणवत होता. रस्ता अत्यंत खराब होता. गाडी एका ठिकाणी थांबवून कबीर पायी पुढे निघाला. सुकलेल्या पानांचा आवाज त्याच्या पावलांखाली होत होता. हवेत एक विचित्र दुर्गंधी पसरली होती. साधारण अर्धा तास चालल्यानंतर त्याला समोर तो पडका वाडा दिसला. वाड्याचे दरवाजे तुटलेले होते आणि चहूबाजूला रानटी वेली वाढत होत्या. कबीर अत्यंत सावधपणे वाड्याच्या आत शिरला. त्याच्या हातात संरक्षणासाठी एक लोखंडी रॉड होता. वाड्याच्या आतल्या एका खोलीतून त्याला काहीतरी कुरतडण्याचा किंवा कुणाचा तरी विव्हळण्याचा आवाज आला. त्याचा काळजाचा ठोका चुकला. तो हळूहळू त्या खोलीच्या दिशेने गेला. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. कबीरने आत डोकावून पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे पाय जमिनीलाच खिळले. खोलीच्या कोपऱ्यात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत एक मुलगी बसली होती. तिचे कपडे फाटलेले होते, चेहऱ्यावर जखमा होत्या आणि ती भुकेने तहानेने व्याकुळ होऊन रडत होती. कबीरने तिचा चेहरा पाहिला आणि त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, कारण साखळदंडाने बांधलेली ती मुलगी हुबेहूब मीरा, ईशा सारखीच दिसत होती. तिने कबीरकडे पाहिले आणि ती ओरडली, प्लीज मला वाचवा. माझे बाबा मला मारून टाकतील. मला इथून घेऊन जा. कबीर गोंधळला. जर ही मुलगी इथे साखळदंडाने बांधलेली आहे, तर मग त्याच्या फार्म हाऊसवर असलेली मीरा कोण होती? कबीर तिच्याजवळ जाणार तितक्यात मागून एका जड बूट घातलेल्या माणसाच्या पावलांचा आवाज आला. कबीरने मागे वळून पाहण्यापूर्वीच त्याच्या डोक्यावर एका जड वस्तूने प्रचंड प्रहार झाला. कबीरच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तो जमिनीवर कोसळला. रक्ताची एक धार त्याच्या कपाळावरून वाहू लागली. पुसटशा डोळ्यांनी त्याने समोर पाहिले. एक माणूस उभा होता, ज्याच्या हातात रक्ताळलेली लाकडी काठी होती आणि त्या माणसाच्या शेजारी हुबेहूब मीरासारखी दिसणारी दुसरी मुलगी उभी होती, जिच्या चेहऱ्यावर आता एक क्रूर आणि विजयी हसू होते.
ती साखळदंडाने बांधलेल्या मुलीकडे बघून म्हणाली, बघ ईशा, शेवटी तुझा हा मसिहासुद्धा माझ्या जाळ्यात अडकला. आता तुझी 5 कोटींची संपत्ती आणि हा कबीर दोन्ही माझे आहेत. खरोखरच ईशा आणि मीरा या जुळ्या बहिणी आहेत का? कबीरच्या प्रेमात पडलेली मीरा प्रत्यक्षात एक क्रूर गुन्हेगार आहे, जिने 5 कोटींसाठी हा सगळा खेळ रचला. आता या घनदाट जंगलात मरणाच्या दारात उभा असलेला कबीर स्वतःला आणि खऱ्या ईशाला कसं वाचवणार? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.